आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून खरं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम दिल्याची घोषणा केली होती। भारताच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितलं होतं। त्यासाठी पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील महासंचालकांचा फोन सुद्धा आलेला होता। ही सगळी माहिती समोर आली। मात्र 5 वाजता युद्धविरामाची घोषणा झाली, त्यानंतर अवघ्या 3 तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा हा करार तोडलेला आहे, पुन्हा एकदा भारतावरती हल्ला केला आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। पाकिस्तानकडून यानंतर 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत। भारतीय भूमीवरती हे ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि भारतीय सैन्याने मात्र हे जे सगळे ड्रोन हल्ले आहेत ते हाणून पाडलेले आहेत। पुन्हा एकदा पाकिस्तानची आगळीक आपल्याला बघायला मिळते। अमेरिकेची मध्यस्थी केल्यानंतर सुद्धा भारताला विनवण्या केल्या आणि शस्त्रसंधी झाली आणि यानंतर परत एकदा पाकिस्तानने विश्वासघात केला। परत एकदा पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला। पाकिस्तानकडून 200 पेक्षा अधिक ड्रोन हल्ले केलेले आहेत। मात्र भारतीय सैन्याने हे जे सगळे पाकिस्तानचे ड्रोन आहेत ते अक्षरशः हाणून पाडलेले आहेत। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्याची घोषणा खरं तर करण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर 3 तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला। अनेक ठिकाणी, अगदी काश्मीरपासून राजस्थान असेल, गुजरात असेल, या सगळ्या ठिकाणी सीमेवरती हा गोळीबार सुरू करण्यात आला। सर्वसामान्यांच्या घरांवरती हल्ला सुरू करण्यात आला। मात्र लगेचच भारताने सुद्धा याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानच्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले। भारताकडून सुद्धा पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यात आलेलं आहे। जम्मूतील अनेक परिसरामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला, ड्रोन पाठवण्यात आले। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आलेला होता। अगदी राजौरी असेल किंवा बारामुल्ला या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। अनेक ठिकाणी ड्रोन सुद्धा पाठवण्यात आलेले आहेत। 200 पेक्षा अधिक ड्रोन पाठवण्यात आलेले होते। मात्र भारताने सगळे ड्रोन पाडलेले आहेत आणि चोख प्रत्युत्तर दिलंय। जम्मूतील नागरकोटामध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती सुद्धा सध्या समोर येते। भारतीय लष्कराचं याला सुद्धा चोख प्रत्युत्तर बघायला मिळत आहे।